नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बरेचसे शेतकरी मित्रांनी आपल्याला मेसेज आणि कमेंट केलं आहे की भाऊ तुमचं गाव कोणतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही अहिल्यानगरचे, त्यामध्ये तालुका श्रीरामपूर, आणि त्या श्रीरामपूरमध्ये मालुंजा बुद्रुक या गावात मी गावात रहिवाशी आहे. माझं नाव गणेश बाडाखे. तर आपण जे कलिंगडाला छान मार्गदर्शन केलं आहे त्याच पद्धतीने आता आपण आपल्या स्वतःच्या बागेमध्ये म्हणजे स्वतःच्या शेतीमध्ये आपली ही बाग आहे डाळिंबाची. आज आपण बागेवरती तर सुमोडीस ची फवारणी करून आपल्याला काय फायदा मिळाला ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपण ज्या पद्धतीने कलिंगडामध्ये सुमुडीची रिझल्ट ॲक्सिलेंट घेतली त्याच पद्धतीने आपण बागेला 2 फवारणी केलेल्या आहेत. ज्यावेळेस एक मुरणी अवस्थेत आणि एक 8 दिवसापूर्वी एक फवारणी केली. तर आपल्या प्लॉटवर कुठलाही प्रकारचा खालडा वगैरे राहिलेला नाही. सुमुडीसमध्ये आयसोसायक्लोसिरम 10% हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारा घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण साधारणपणे एकरी 200 लिटर पाणी वापरलं, त्यामध्ये 240 ml सुमुडीसचा वापर केलेला आहे. तर एकदम छान अशी रिपोर्ट आलेली आहे. आणि सुमुडीसमुळे आपली मधमाशी ज्यावेळेस ॲक्टिव्ह झाली त्यावेळेस आपण सुमुडीची फवारणी केली आणि मधमाशीला कुठल्याही प्रकारची हानी आपली झालेली नाही. तर मधमाशीची इतकी जबरदस्त सेटिंग झाली ना, आपण ऑलरेडी आपल्या बागेत पेट्यासुद्धा आणल्या होत्या आणि नैसर्गिक मधमाशी बी आपल्या प्लॉटवर खूप आली होती. तर मधमाशीला कुठल्याही प्रकारची हानी सुमुडीसनी होत नाही. आणि तुम्ही सेटिंग बघू शकता आपल्या बागेची, कुठल्याही प्रकारचा आपल्या बागेवरती खरडा वगैरे काहीच नाही. सेटिंग ही बघू शकता, पूर्ण ब्रँचेस लागलेली. स्ट्रोक बी काहीचा इतका आपणातून पडलेला आहे. इकडे बी बघू शकता या सिटिंग अशा 4-4, 5-5. आणि खरडा विशेष म्हणजे प्लॉटवरती आपला खरडा नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बागेचा एक अनुभव असल्यामुळे खरडा ज्यावेळेस मुरणी अवस्थेत बाग असते त्यावेळेस खरडा पडण्याचे जास्त चान्सेस असते. थ्रिप्स कंट्रोल जर नाही झाला आणि इतर मार्केटमधले औषध मारले, आपण 100% सुमुडीसवर विश्वास ठेवला. आपण 2 वर्षापासून सुमुडीस मारतो आणि शेतकरी मित्रांना महाराष्ट्रामध्ये आपण 30 जिल्ह्यामध्ये सजेस्ट केलं. तर त्यामध्ये कलिंगडात 1 नंबर रिपोर्ट आले. कलिंगडामध्ये मधमाशी ॲक्टिव्ह असताना सुमुडीची फवारणी झाली. त्यावेळेस आपल्याला तिचे रिपोर्ट कळलेली होती की आपल्या मधमाशीला काहीच होत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त आपली फवारणी आपण बागेमध्ये सुमुडीची घेतली. आज तुमच्यासमोर ही रिपोर्ट आहे, बघू शकता. ही सेटिंग मधमाशीच्या बेसवर सुद्धा आमची एवढी स्ट्रॉंग सेटिंग झाली. आणि सगळ्या प्रकारचे बुरशीनाशक चालणार औषधी म्हणजे प्रत्येक झाडी पूर्ण असं भरून गेलेलं आहे. इकडे मी बघू शकतो आपला स्वतःचा प्लॉट आहे. याच्यावरती बी आपलं कशा पद्धतीचं काम आहे, कशी एवढे 45 डिग्री अंश सेल्सिअस म्हणजे 45-44 डिग्री तापमान असून सुद्धा आपली बागाची सिटिंग बघा तुम्ही कशी होऊन राहिली. इकडं पूर्ण म्हणजे असे बाग अशी भरून गेलेली शेतकरी मित्रांनो. असं पूर्ण म्हणजे 400, 300, 400 प्लस सेटिंग होणार आहे बागेला. या आम्हाला सेटिंग कमी करावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही सुद्धा सुमुडीस वापरलं आहे आणि तुम्ही सुद्धा वापरा.